आमच्या बेस कॅम्पपासून जवळच समुद्र किनारा होता. तिथून दक्षिणेला दूरवर नजर टाकली की एक पुसटसे हिरवेगार बेट दिसायचे. ते आकाराने बरेच मोठेही वाटत होते. मला त्या बेटावर जायचे होते. मी स्थानिकांकडून माहिती काढली. त्या बेटावर कुणीच राहत नव्हते की जातही नव्हते. अंदमानच्या आसपास समुद्रात अशी कितीतरी अज्ञात आणि निनावी बेटे विखुरलेली होती. मी त्यावेळचे आमचे टीम लीडर श्री माधवन यांच्याकडून परवानगी घेतली. एक फोटोग्राफर, एक सहाय्यक आणि आठवड्यापुरते सामान देण्याचे त्यांनी मान्य केले. मुख्य अंदमान बेटापासून बरेच दूर असल्यामुळे जावरे त्या बेटावर असण्याची शक्यताच नव्हती. त्यामुळे आम्हाला जवानांची सुरक्षा मिळणार नव्हती. तरीही काही आणीबाणी ओढवल्यास कामी येईल म्हणून नंदप्रकाश या स्थानिक गाईडने मला गुपचूप एक छोटी गन दिली. ती सामानात लपवून आम्ही एका ट्यूब बोटीने त्या अनामिक बेटाकडे रवाना झालो. फोटोग्राफर दिनकर आणि जीवशास्त्रज्ञ रंजन जवळपास माझ्याच वयाचे होते. ते काहीतरी नवे करायला धडपडत होते आणि या मोहिमेच्या निमित्ताने माझ्यासह त्यांनाही एक नवे आव्हान मिळाले होते. बोटीच्या तासभराच्या प्रवासातच आमचे सूर जुळले. तिघांची आवडही एकच होती, निसर्ग. एका दलदलीच्या किनाऱ्यावर फुटभर पाण्यातच आम्ही बोट थांबवली. पुढे जाणं शक्य नव्हतं. मग सगळं सामान पाठीवर लादून बोट खेचत आम्ही कसाबसा किनारा गाठला. अंदमानातील अरण्य आम्हाला आदिम वाटले होते, पण इथे तर प्रागैतिहासिक काळच गोठून राहिल्यासारखे वाटायचे. जसजसे आत जावे तसतसे नव्या अनोळखी वनस्पती, नवे कीटक, नवे सरीसृप, इतकेच काय काही पक्षीही आम्ही आधी कधीच न पाहिलेले आढळत होते. आम्ही रानातच झाडांच्या अधेमध्ये असलेली मोकळी जागा पाहून नवा बेस कॅम्प उभा केला. इतरत्र कुठेच मोकळी जागा नव्हती. भरती ओहोटीची कल्पना नसल्याने किनाऱ्यावर राहणेही धोकादायक होते. शिवाय किनारा दलदलीने भरलेलाही होता. आमची रबरी बोट आम्ही बेस कॅम्प जवळ एका झाडाला बांधून ठेवली. रात्र पडता पडता आम्ही पहिल्या दिवसाचे काम संपवले. तिथल्या तिथे आम्हाला बरेचसे नमुने सापडले होते. दिनकरनेही आज शेकडो फोटो काढले. डिनरसाठी आम्ही शेकोटी पेटवली आणि हास्यविनोदात आजच्या दिवसाचा थकवा घालवत असतानाच रानातून एक गूढ गंभीर आवाज कानी पडला. एखाद्याने जीव जात असताना केलेला आकांत असावा असा तो भयान आवाज होता. तिघांच्याही अंगावर शहारे उमटले. कोण असेल तिथे? दिनकरने विचारलं. पण या बेटावर कोणी राहतच नाही ना? रंजनने शंका घेतली. कुठल्या तरी प्राण्यांचा आवाजही असू शकतो, मी म्हटलं. असा माणसासारखा? दिनकरची शंका मिटत नव्हती. हो, का नाही? इथे कुठले प्राणी पक्षी राहतात कुणास ठाऊक. कदाचित एखादी नवी प्रजातीही असू शकते. उद्याच आपण जंगलात आणखी आत जाऊ आणि या आवाजामागचं रहस्य शोधून काढू, मी म्हटलं. तरीही दिनकर आणि रंजनचे समाधान झाल्यासारखे वाटत नव्हते. पण जसजशी रात्र गडद होत गेली तसतसा आवाज येण्याचं बंद झालं. बिनदिक्कतपणे झोपता यावं म्हणून आम्ही तंबूच्या चारही बाजूंनी सुरक्षित अंतर राखून शेकोट्या पेटवल्या. त्यात भरपूर लाकडे टाकून ठेवली, म्हणजे रात्रभर विझायला नको. नंदप्रकाशने दिलेली गन उशाशी ठेवूनच मी झोपलो. आधी बराच वेळ तळमळत होतो. तेव्हा ते दोघे घोरूही लागले होते. मग मात्र माझा असा डोळा लागला की जाग आली ती थेट सकाळीच. मी उठलो तेव्हा तंबूत कोणीच नव्हतं. बाहेर पडलो तेव्हा रंजन 8-10 पावलांवर खाली बसून अगदी टक लावून जमिनीकडे पाहत होता. मी त्याच्याकडे जाणार इतक्यात डाव्या बाजूने दिनकर ओरडला. बोटीचं बघा काय झालंय. आम्ही त्या दिशेने पाहिलं. तीक्ष्ण नख्या किंवा धारधार शस्त्राने अनेक वार करून आमच्या रबरी बोटीची पार लखतरे करून टाकली होती. कुणी केलं असेल हे? मी विचारलं. यांनीच, रंजन जमिनीकडे बोट दाखवत म्हणाला. आम्ही तिथे पाहिलं आणि हादरूनच गेलो. जमिनीवर सर्वत्र चिखलाने बरबटलेल्या पावलांचे ठसे उमटले होते. आम्ही त्यांचा पाठलाग केला, पण समुद्राला जाऊन मिळणाऱ्या एका छोट्या नालीजवळ ते नाहीसे झाले होते. ते ठसे आमच्या कॅम्पच्या सर्व बाजूंनी होते. आमची सुरक्षा आगही विझली नव्हती तर पाणी टाकून विझवण्यात आली होती, कारण आतील लाकडे पूर्ण जळालेली नव्हती आणि अजून ओलीही होती. मी पुन्हा त्या पाऊलखुणांना निरखू लागलो.
10-12 वर्षांच्या मुलांची असावीत एवढाच तो पायांचा आकार होता. बोटांमध्ये थोडे जास्त अंतर होते. पावले काटक आणि चिखलात जास्त खोल रुतलेली नव्हती. यावरून ते जे कोणी असतील ते फारच कमी उंचीचे, काटक आणि चपळ असणार यात शंका नव्हती. सेंटिनल आदिवासीच असणार ते, रंजनने भीत भीत म्हटले. मग आपण अजूनही जिवंत कसे? जावरे त्यांच्या हद्दीत आलेल्यांना कधीच जिवंत सोडत नाहीत, मी शंका उपस्थित केली. आग विझण्याचं कारण काय मग? रंजनने विचारले. काल रात्री रिमझिम पाऊस पडला होता, मी ऐकला आवाज, दिनकर म्हणाला. म्हणजे पावसानेच आग विझली आणि ते जीव तंबूपर्यंत पोचले. ते जर जावरे आदिवासी असते तर आतापर्यंत आपण त्यांच्या पोटात असतो. पण त्यांनी आपल्याला काही केलेलं नाही म्हणजे ते जावरे नाहीतच. कदाचित 2 पायांवर चालणारी ती एकदम नवी प्रजात आहे, किंवा उत्क्रांतीच्या टप्प्यावर मनुष्यापासून विभक्त झालेली आणि या अज्ञात बेटांवर दडून राहिलेली मानवाचीच एक हरवलेली अविकसित उपप्रजात. आपण त्यांचे अस्तित्व पुराव्यांसह शोधून काढलं तर मित्रांनो, ही एक खळबळजनक घटना ठरेल. मानवी उत्क्रांतीचा इतिहासच बदलेल. मी उत्साहाने बोलू लागलो, पण रंजन आणि दिनकर मात्र तितकेसे उत्सुक वाटत नव्हते. त्या रात्री पुन्हा सर्व खबरदारी घेत आम्ही तंबूत झोपण्यासाठी शिरलो. पण तासभरही होत नाही तोच जंगलातून कालच्या सारखाच आकांत ऐकू येऊ लागला. जंगलाच्या जवळपास प्रत्येक भागातूनच ते किंचाळण्याचे आवाज ऐकू येत होते. रंजन आणि दिनकर तर पुरते हादरले होते. मलाही आता चिंता वाटू लागली होती. तावातावाने बाहेर येऊन गनचे 2 शॉट आभाळात फायर केले. क्षणभरातच तो अमानवी कोलाहल शांत झाला. इतका शांत की जणू काही झालेच नव्हते. त्या रात्री आमच्यापैकी एकाचाही डोळ्याला डोळा लागत नव्हता. आम्ही एकमताने उद्या सकाळीच इथून परतायचे असे ठरवले. पण आपण परत जाणार तरी कसे? बोटीच्या तर चिंध्या झाल्या आहेत, रंजन उदास होत म्हणाला. आपल्याकडे इमर्जन्सी किट आहे, त्यात सॅटेलाइट फोन असेल. उद्या आपण कुठल्या तरी टेकडीवर जाण्याची वाट शोधू, तिथून संपर्क करूया. कुणीतरी नक्कीच आपल्याला घेण्यास येतील, मी त्यांना शाश्वती दिली. अंधुकस दिसू लागलं तेव्हाच आमची निघण्याची तयारी सुरू झाली. उरली सुरली लाकडे टाकून शेकोटीची धग वाढवली. त्या प्रकाशात रंजन आणि दिनकरला सामानाची बांधाबांध करायला सांगून मी जवळच्याच एका ओढ्यावर पाणी भरायला गेलो. आजच्या प्रवासात भरपूर पाण्याची नितांत आवश्यकता होती. वनराईने भरलेली असली तरी या बेटांवर हवा फारच दमट होती. हवेत समुद्राच्या सानिध्यामुळे आर्द्रता फार असते. घामाने शरीरातील पाण्याचा थेंबनथेंब वाटून जाई, जीव कासावीस व्हायचा. पूर्वेकडून हलकेच सूर्य वर येत होता. आता बऱ्यापैकी दिसू लागलं होतं. रानातून पक्ष्यांची मंजूळ किलबिलही ऐकू येऊ लागली. काल रात्रीचे ते भयावह चित्कार आणि आताची ही सुंदर मनोहारी पहाट. या रानाची रूपे तरी किती होती. मी बॉटल्स भरण्यासाठी खाली वाकलो. जंगलातून वाहत येणारे पाणी स्फटिकाप्रमाणे स्वच्छ होते. मी 1-2 बाटल्या भरल्या असतील तेव्हाच मला जाणवलं की पक्ष्यांची किलबिल अचानक बंद झाली. मी पटकन सावध झालो. आसपास नजर फेकली. एकाएकी आसमंतात एक गूढ शांतता पसरली होती. तेव्हाच माझं लक्ष ओढ्यापलीकडच्या एका उंचवट्यावर गेलं. तिथे दाट झुडपांच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत एक आकृती माझ्याकडेच पाहत होती. 3-4 फूट उंची, काटक तरी मजबूत बांधा, 2 पायांवर सरळ ताठ उभा राहणारा, संपूर्ण शरीर केसाने झाकलेलं, चेहरा माकड आणि मानव या दोघांशीही साम्य दाखवणारा, पण त्यावरचे भाव मात्र खुनशी श्वापदाप्रमाणे होते. मी लगेचच नदीतला एक जाडजूड दगड उचलला आणि मोठ्याने ओरडलो, पण त्याने त्याला काहीच फरक पडला नाही. तो तसाच उभा राहून मला निरखत होता. पण मिनिटभराने त्याचा माझ्यातील रस संपला असावा. तो स्वतःहूनच झुडपत नाहीसा झाला. मी बाटल्या घेऊन लगबगीने कॅम्पजवळ परतलो. इथे दोघांनीही जवळपास बांधाबांध पूर्ण केली होती. जराही विलंब न करता आम्ही निघालो. जो मानव सदृश्य प्राणी मी पाहिला तो सेंटिनल आदिवासी नक्कीच नव्हता.
ही मानवाची संपूर्ण वेगळी पण अविकसित अशी उपप्रजातच होती. त्यांचे आणखी संशोधन व्हायला हवे, पण सध्या आमचे स्रोत मर्यादित होते. शिवाय एकूण वर्तनावरून ती प्रजातीही हिंस्त्रकच वाटत होती. वाटेत बऱ्याचदा लहान मोठ्या टेकड्या लागल्या, पण तिथेही फोनला रेंज नव्हती. आम्ही बरेच आत शिरलो होतो. तेव्हा मागे फिरण्यापेक्षा पुढेच जात राहू, म्हणजे बेटाच्या दुसऱ्या किनाऱ्यावर पोचू. तिथे कदाचित विस्तीर्ण किनारा, एखादी मासेमारी करणारी बोट किंवा सॅटेलाइट फोनला रेंज मिळेल असा एखादा उंचवटा तरी असेल अशी अपेक्षा होती. सूर्य माथ्यावर येईपर्यंत आम्ही चालत राहिलो. वाट संपली तेव्हा पुढे किनारा नव्हता, तर किनाऱ्याला समांतर असणारी मध्यम उंचीची एक पर्वतरांगच होती. तिचा उतार तीव्र होता. सहज चढण्यासारखी वाट नव्हती. डावी उजवीकडच्या दोन्ही वाटाही घनदाट झाडीने अडवलेल्या होत्या. त्यात पाय टाकण्याचेही धाडस होईना. शेवटी एकच पर्याय होता, समोरचा डोंगर चढून जाणे. आमच्याकडे दोरखंड होते, पण आमच्यापैकी कुणीच सराईत गिर्यारोहक नव्हता. तरी या भलत्याच ठिकाणी थांबणे नको म्हणून आम्ही चढाई करण्याचे ठरवले. त्यातल्या त्यात रंजनला थोडीफार रॅपलिंगची जाण होती. त्याने गाठी मारून दोर तयार केले. तोच पुढे जाऊन ठिकठिकाणी दोर बांधणार होता. मग आम्ही ते चढून जाणार होतो. एक खोल श्वास घेऊन तो चढाईला तयार झाला. एक एक पाऊल जपून वर चढत होता. ठिकठिकाणी हुक्स आणि दोर अडकवत होता. पुढे त्याच आधाराने आणखी वर जाण्याचा प्रयत्न करायचा. अर्धी चढाई झाल्यावर त्याला उभे राहण्यासाठी एक पुढे आलेला उभार मिळाला. त्यावर उभे राहून उरलेला अर्धा दोर अँकर लावून शिखरावरील झाडात अडकवण्याचा प्रयत्न तो करू लागला. दुसऱ्या प्रयत्नातच दोर अडकला. त्याने 4-5 वेळा खेचून खात्रीही केली. आम्ही खाली श्वास रोखून त्याचे कौशल्य पाहत होतो. तो संपूर्ण वर चढून जाताच आम्हीही चढायला सुरुवात करणार होतो. रंजन टेकडीच्या त्या सरळसोट उभारावर अवघ्या एका दोराच्या सहाय्याने लटकत होता. 20 फूट आणखी आणि तो कड्यावर पोचणारच. इतक्यात कडाकड झुडपे, झाडांच्या फांद्या मोडत तो खाली कोसळला. आम्ही तर सुन्न होऊन उभेच राहिलो. खाली खडकाळ जमिनीवर आदळून रंजनचे पाय मोडून पडले. डोक्याची कवटी फुटून रक्त वाहू लागले. तो जागीच गतप्राण झाला होता. आमच्या पावलातील तर ताकदच संपली. आम्ही दोघेही काही न बोलता तसेच बसून राहिलो. मग आपल्या मित्राचे शव रानात असेच सोडून देणे योग्य नाही, सोबत नेणेही शक्य नाही, हे कळून आम्ही तिथेच त्याच्या शवाच्या वर आणि भोवती मोठमोठाले दगड रचून तात्पुरती समाधी उभी केली. अंदमानात पोचताच आणखी माणसे पाठवून रंजनचे शव दहनासाठी परत न्यायचे असे ठरवले. उन्हे कलू लागली होती. लवकरच अंधारही झाला असता. त्याआधी आम्हाला तिथून बाहेर पडायचे होते. मी रंजन बरोबरच खाली कोसळलेला दोर जमा करू लागलो. कदाचित पुढे कामाला आला असता. वर एखाद्या तीक्ष्ण खडकाला घासून किंवा अँकर सुटल्यामुळे तो दोर तुटून खाली पडला असावा असा माझा अंदाज होता. पण दोराचा शेवट माझ्या हातात आला तेव्हा तो कुणीतरी धारदार शस्त्राने सराईतपणे कापल्यासारखा वाटत होता. रंजनच्या थडग्यावर आणखी 3-4 वजनदार दगड रचून आम्ही तिथून लगबगीने निघालो. पण अंधार पडला तरी ती वाट काही संपेना. अचानक पाठीमागून आसपासच्या झाडीतून कोणीतरी आपला पाठलाग करीत आहे असे भासू लागले. आणखी काही वेळाने तो भास नसून खरेच ते जीव सर्व बाजूंनी आपल्या मागावरच आहेत याची खात्री झाली. अंधारात काही सावल्या अचानक दिसून गायब व्हायच्या. आम्ही टॉर्चचा उजेड टाकला की झाडाझुडपांआड लपायच्या. ते तेच जीव होते. ते निरुपद्रवी असतील असे वाटले होते. पण प्रत्यक्षात त्यांनी आमचा ज्या प्रकारे पिच्छा पुरवला होता ते भयप्रद होते. रंजनचा दोर तुटणेही अपघात नव्हता. या भयप्रद श्वापदांनीच तो कापला होता. संकटांचा आकार लहान असला तरी जेव्हा ती चहूबाजूंनी तुमच्यावर तुटून पडतात तेव्हा भयानकच वाटतात. इथेही असाच प्रसंग होता. त्या 3-3.5 फुटाच्या एखाद दुसऱ्या जीवाशी लढणे तितकेसे कठीण नव्हते. पण आम्हाला एव्हाना कळून चुकले होते की आता त्यांच्या पूर्ण वसाहतीनेच आम्हाला घेरले होते. अंधारात त्यांचे हिंस्त्र श्वापदासारखे चमकणारे पाशवी डोळे सर्व बाजूंनी आमच्यावर चालून येत होते. माझ्या गनमध्ये अवघी एक गोळी उरली होती. मी हवेत एक बार काढला. भेसूर आकांत करत त्या क्रूर सावल्या काहीशा मागे हटल्या.
ती संधी साधून मी आणि दिनकरने वाट दिसेल तिथे पळण्यास सुरुवात केली. काहीच वेळात ते जीवही सावरले होते आणि त्यांनी पुनश्च आमचा पाठलाग करायला सुरुवात केली. त्यांच्या आरोळ्यांनी जंगल हादरून गेले होते. पळता पळता आम्ही दोघेही बऱ्याचदा अडखळलो, पडलो, पण एकमेकांना सावरत पुन्हा धावू लागलो आणि अचानक वाटच संपली. पुन्हा एकदा दुपारचाच तो कडा वाट अडवून समोर उभा होता आणि त्याच्या पायथ्याशी आम्ही रंजनचे दगडाने बनवलेले थडगे होते. पण आता ते थडगे विस्कटले होते. त्याचे वरचे दगड हटवण्यात आले होते आणि रक्ताने तोंड बरबटलेला तसाच एक जीव दोन्ही हातात एक दगड घेऊन आमच्या मृत मित्राची कवटी फोडण्याचा प्रयत्न करत होता. त्याचे मांस खात होता. समोरचे हे बिभत्स दृश्य बघून दिनकरचा तोल सुटला. त्याने बेभान होऊन त्या नरभक्षी श्वापदाच्या दिशेने दगड भिरकवायला सुरुवात केली. त्याने ते श्वापद जरासे मागे हटले, पण लगेचच त्याच्या आसपासच्या झाडीतून आणखी तसे कितीतरी जीव आगीसारखे पेटलेले डोळे घेऊन आमच्या दिशेने येऊ लागले. आमचा पाठलाग करणाऱ्या जीवांचा आवाजही एव्हाना जवळ येऊ लागला होता. आम्ही पूर्णतः अडकलो होतो. दोन्ही बाजूंनी ते जीव आमच्यावर हल्ला करण्यासाठी पुढे येऊ लागले. दिनकरचा हात धरून मी उजवीकडच्या झुडपात उडी घेतली. तिथे गच्च रान होतं. धावण्यासाठी पाऊल टाकावं तर कुठल्या तरी काठ्याकुट्यांच्या झुडपावर पडायचं आणि पाय रक्तबंबाळ व्हायचे. पण तिथे लक्ष द्यायला आम्हाला वेळच नव्हता. पाठलाग करणारे ते जीव अगदी जवळ येऊन पोचले होते. आता कोणत्याही क्षणी त्यांच्या तीक्ष्ण नख्या असलेले हात आमच्यापर्यंत पोचणार तेवढ्यातच आम्ही दोघेही तोल जाऊन पडलो आणि उतारावरून वेगाने घसरत खाली जाऊ लागलो. वाटेत बऱ्याच ठिकाणी अडकत आपटत चाललो होतो. अचानक समोर आलेल्या एका दगडावर दिनकरचे डोके थाडकन आपटले आणि त्याची शुद्ध हरपली. तो मागे राहिला. त्याच्या त्या निष्प्राण देहावर त्या श्वापदांना मी तुटून पडताना पाहिलं. गडगडत मी त्या उतारावरून खाली आलो. मलाही बरीच दुखापत झाली होती. मी मागे वळून पाहिले. अजूनही त्यातले काही जीव माझ्या मागावर होते. लंगडतच मी पुढे धावू लागलो. उताराने मला एका तळ्याच्या किनारावर आणून सोडले होते. या बेटावर इतके मोठे तळे असेल अशी अपेक्षा नव्हती. मी थेट तळ्यातच शिरलो. त्या जीवांना पोहता येत नसेल तर कदाचित जीव वाचेल असे वाटले. थंडगार पाण्याचा स्पर्श जखमांना होताच वेदनेने अंग विव्हळून उठले. मी कंबरभर पाण्यात जाऊन मागे पाहिलं. खरंच ते जीव किनाऱ्यावरच थांबले होते. त्यांच्यातील कुणीही पाण्यात उतरण्याची हिंमत करेना. एकतर ते पाण्याला भीत होते, नाहीतर पाण्यात राहणाऱ्या इतर कुणाला. मी त्यांना आणि ते मला असे काही क्षण पाहत राहिलो. मग तोंडातून एक विचित्र भयचित्कार काढत ते आले तसेच परत फिरले. मी त्यांना आणि ते मला असे काही क्षण पाहत राहिलो. मग तोंडातून एक विचित्र भयचित्कार काढत ते आले तसेच परत फिरले. त्यांनी पाण्यात कोणाला तरी पाहिले होते. मीही घाबरून माझ्या आसपास पाहू लागलो. भर रात्री चंद्रप्रकाशात न्हाऊन निघालेले तळे, किनाऱ्यापर्यंत येऊन पाण्यावर ओथंबलेली झाडे, ज्यांच्या वेड्यावाकड्या भयप्रद सावल्या वाऱ्याने हलणाऱ्या पाण्यावर एका राक्षसाप्रमाणे वाटत होत्या. अचानक पाण्याखाली पोहणाऱ्या त्या अज्ञात आकृतींनी माझ्या भोवती घेराव घातला. मला किनाऱ्यापासून त्या दूर ढकलत होत्या. आता मी गळ्यापर्यंत पाण्यात बुडालो होतो. अचानक माझ्या डोळ्यांसमोर फक्त हातभर अंतरावर पाण्याखालून एक मानवी मस्तक बाहेर आले. भिजलेले लांबसडक सोनेरी केस, सुंदर पण भावनाहीन चेहरा, पाणीदार डोळे आणि मागे पाण्यावर छपछप करणारी मासोळीसारखी शेपूट. ती मत्स्यकन्याच होती. माझी स्वप्ने मला याच क्षणांची चाहूल देत होती. अपघातानेच का होईना, पण अखेर मी त्यांचे अस्तित्व सिद्ध केले होते. मला आनंद वाटत होता, पण या मोहिमेत गमावलेल्या मित्रांबद्दल हुरहुरही वाटत होती. ती मत्स्यकन्या मात्र पापणीही लवू न देता माझ्या चेहऱ्याकडे पाहत होती. मीही तिच्या नजरेला नजर दिली आणि लवकरच त्या नजरेने मला संमोहित केले. पुन्हा एकदा माझ्या हातापायांवरचे नियंत्रण जाऊन मी त्या गूढ डोहात खोल जात आहे असे भासू लागले. स्वप्नातल्यासारखेच त्यांचे गुणगुणणे पुन्हा कानी पडले. ती मत्स्यकन्या आपले भिजलेले ओठ विलग करून हलकेच माझ्या कानाशी पुटपुटली.
काही रहस्ये ही रहस्यच राहू द्यायची असतात. निमिषभरातच तिने माझ्यासह त्या डोहात बुडी मारली आणि तळाच्या त्या गुप्त मत्स्य दुनियेत मला घेऊन गेली.